Ram Krishna Hare 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 Ram Jai Jai Ram Krishna Hare Ram Jai Jai Ram Krishna Hare Ram Krishna Hare Ram Krishna Ram Krishna Ram Krishna Hare Ram Krishna Ram Krishna Hare Ram Krishna Hare Jai Jai Ram Krishna Hare Ram Krishna Hare Ram Krishna Hare Ram Krishna Hare Jai Jai Ram Hare Hare Jai Jai Ram Hare Ram Jai Jai Ram Hare
आपुलिया हिता दोषे जागता धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची आपुलिया हिता दोषे जागता धन्य माता पिता दयाची पूरी कन्या पुत्र हो तुझे साथी 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 कन्या पुत्र तुझे साथी Oh,
रंग लागले
आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाची तुका म्हणे मज गळोत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही हा अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला जगद्गुरु तुकोबारायाचा अभंग आहे. जगद्गुरु श्रीमंत तुकोबारायाचा एवढंच नाही तर जिजामातेच्या पोटामधून त्या महाराष्ट्राच्या भूमीचं रक्षण करायला जो पुत्र तयार केला त्यांचे गुरु जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग आहे. आणि आज मला असं वाटते की ह्या अभंगाची महाराजांनी काही शेकडो वर्षापूर्वी लिहिलेला हा अभंग आजच्या युगासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आजच्या आपले मुलं बाळ कुठे चालले, काय करत आहे, आपल्या मुली काय करत आहे, आपले मुलं काय करत आहे, यांना वठणीवर कसं आणायचं या अभंगातून महाराज प्रत्यक्ष लिहितात. या अभंगापासून मुलांना हा अभंग ऐकण्यात आला पाहिजे. आज मुलांची संख्या फार कमी दिसते. अभोरला तेवढीच लोकसंख्या आहे नाही. गौतमी पाटील आली असती तर मग महाराज आजचा जो हा कीर्तनाचा योग आला आणि मला बोलावलं माझे गुरुजी सातंगे महाराज भागवतकार यांनी मला ह्या कीर्तनाच्या माध्यमात तयार केलं. आमचे शिबिर होता, त्या शिबिरातून तयार झालो. पहिले मी खंजेरी वाजक होतो, सप्त खंजेरी वाजक होतो. परंतु सातंगे महाराजांनी सांगितलं की तुझ्यात जी कला आहे ही कला लोकांपर्यंत कशी पोहोचवायची याच्यासाठी मला प्रवृत्त केलं आणि माझ्या डोक्यावर पहिला फेटा त्यांनी चढवला. त्यांच्यासाठी एक टाळी वाजवली. म्हणजे संगत कोणाची कशी जर लागली माणूस कसा तयार होतो हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. संतांचे संगती मनो मार्गगती मनाचा मार्ग मोकळा करता संत असतात. जगद्गुरु तुकोबारायांनी आणि आज हा जो योग आणला वैकुंठवासी मारोतराजी विश्रामजी चौधरी आणि यांचे सुपुत्र अतुल भाऊ चौधरी यांनी हा माझा कार्यक्रम घेतला आणि आजच्या सेवेची संधी आनंद महाराजांच्या चरणामध्ये मला दिली. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि इथं सर्व माय मावले आहेत, माझे वडील झाले लोक आहेत, त्या सर्वांचं मी मनोगत करतो. आणि तुम्हाला हे परिचय मी जवळ देतो. चंद्रकांत मामा चौधरी आहे, हे माझे मामा आहे. हा योग आहे. मामा माझे चौधरी मामा चंद्रकांत चौधरी, केशव मामा, नरेंद्र मामा हे माझे मामा आहे. आणि मामाच्या गावात भाषानं यावं पोरगी माणसासाठी नाही आलो मामा. सोयरी करायसाठी नाही, लग्न ऑलरेडी झालेलं तयार आहे. कोण येतो म्हणा का वशीला लावाले तुम्ही आला तू भाषा कसं तिथं काहीच तुम्ही थोडं शिका आपला विको कमी करून टाका. आपल्याला पहिलेच शिका विको काय नावाले पहिल्या चरणामध्ये सांगतात पुढी अपुलीय हिता जो असे जागता. आपल्या हिताकरता आपण कसं जागृत राहायला पाहिजे. आनंद महाराजांनी आपलं हित साधलं, तुकडोजी महाराजांनी आपलं हित साधलं, गाडगे महाराजांनी आपलं हित साधलं, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ तुकाराम यांनी सुद्धा आपलं हित साधलं. म्हणून ते संत झाले.
ते देवाजवळ गेले, पण आपल्याला देवाजवळ जाण्याचा मार्ग मात्र मिळून राहिला आणि आपण फरकटल्यासारखं झालो. मार्गच नाही आहे. कोणता बुवा आला की त्याच्यामध्ये कोणता बुवा आला. आता पूर्वीचे कीर्तनकार 7-7 दिवस राहायचे. आता कीर्तनकार राहतही नाही आणि ठेवूही नाही. आपुली हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. आपल्या हितासाठी जर जपला आणि देव झाले आनंद महाराज सारखे त्याचे माता पिता धन झाले. मात्या भावे पुत्राची घडणं, मात्या भावे पुत्राची घडणं. हा ग्रामगीतेची ओळी आहे. ग्रामगीता, ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत, भागवतगीता हे याच्यासाठी ऐकावं लागतं. आणि ह्या कीर्तनाचा सार या ठिकाणी मी थोडक्यात तुम्हाला सांगितला आणि आता कीर्तनाला करतो सुरुवात. आता दिवस कोणता आहे? आता दिवस कोणता आहे? शनिवार दिवस आहे. धन्य ती अंजनी माता होती का हनुमंतासारखा बलवान पुत्र तिच्या कुशीत जन्मात आला. त्यानं जन्मभर रामाची सेवा केली. हे दुःख भंजन मारुती नंदन सुखलो तेरी पुकार पवन सुख विनती वारंवार पवन सुख विनती वारंवार. हे दुःख भंजन मारुती नंदन सुखलो हनुमंत होता. भक्ती करून रामाची भक्ती मारेपर्यंत केली. हनुमंत प्रत्येक गाव मंदिर आहे. हनुमंत हे ग्रामदैवत आहे, कुलदैवत आहे. हनुमंत हे ग्रामदैवत आहे, कुलदैवत नाही. जेव्हा त्याला विचारलं की हनुमंता तू भक्ती किती करता, आता नाही काही गोळ्या काढणारे लोक असतात, फुसफट काढणारे. आता बरेचसे लोक आता कार्यक्रम इथं घेतला असं ते म्हणत असं कोणी कायले घातला महाराज कायले बोलावले एवढा खर्च लागते. मग ते इकडे जाणार, मग का तुम्हाला काही इकडे फेर बारवर त्याला पैसे द्यायला. जेव्हा हनुमंताला विचारलं तू खरा भक्त आहे हे कशावरून सिद्ध करतो, पठ्याने छाती फाडून दाखवली. पूर्ण त्याच्यात दाखवले श्रीराम जानकी श्रीराम जानकी राष्ट्रसंत होऊन गेले. गाडगे महाराज गड्या झाडला जाता. गाडगे महाराज तेव्हा झाडलं, आता फक्त फोटो काढण्यासाठी फोटो काढते झाडणं हाती घेऊन द्यायचा पेपरले फोटो. आता भागवतात इथं गर्दी लोक आहे, गर्दी आहे इथं. गर्दी जरी नसली तरी गर्दी लोक आहे. सरपंचाची बाईची शेवटच्या दिवशी येते फुगडी केलाले फोटो. फोटो आला की पेपरले बाई फुगडी तरंगल्या, बाई फुगडी तरंगल्या चांगल्या म्हणजे 7 दिवस आहे ना हेलबाडे गेले ते गेले. शेवटच्या दिवशी आले ते बाई भजनात तरंगल्या. शेकडो वारकरी पैदल दिंडीवर 2 महिने पैदल जाते आणि शेवटच्या दिवशी मंत्री महोदय तिथं येते ते भजनात रंगल्या. आणि आम्ही काय खेकडे पकडले काय?
आम्ही काही खेकडे धरायचं काम केलं म्हणजे ते भजनात रंगले आणि आम्ही खेकडे पकडले म्हणजे त्याच्या पायाले फोडा आले चालू चालू वारकऱ्याचे पाय खराब झाले आणि हे हेलिकॉप्टर मधून उतरते आणि पेपरवाले मीडियावाले इतकी नालायक मंडळी हे कवा काय छापण आणि कवा केअर टाकून देणार आमचा काही सांगतात नाही एवढं कीर्तन ते टेपिंग करा आणि त्याच्यातलं एक शब्द चुकला का थेट युट्यूबवर टाका आमचीच ऐका आणि आमचं ठोकान आम्हाला ते दाखवा अशी परिस्थिती म्हणून हिशोबानं बोलावा झालं कसं हनुमंतराय तुकडोजी महाराज झाला पण आपली मुलं काय करतात हे आई वडिलांना जरा मुलांकडे लक्ष द्या जग फार खराब आहे 8वी 9वीच्या मुलाला मोबाईल देऊ नका माझं कीर्तन मी कसं आहे माझं काम थोडं नंगाट आहे मी स्पष्टच बोलतो राग आला तरी चालत पण तुमचं वाईट व्हावं म्हणून वाईट बोलणार नाही तुमचं चांगलं व्हावं म्हणून वाईट बोला आपल्या मुलाकडे आपण लक्ष द्यायचं हा अभंग का निवडला तुकाराम महाराजांना हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेला अभंग आहे आणि खरोखर करत आज ह्या अभंगाची कुडी कन्या पुत्र आपल्या आईने आपल्या गर्भापासूनच संस्कार मुलावर केले पाहिजे हा पहिला नियम आहे शास्त्राचा विद्या गुरुनी थोर आदर्श मातेचे उपकार गर्भापासून संस्कार तिचे बालकावर आम्ही संस्कारच टाकत नाही ना आपण काय टीव्ही लावली की माझे मन तुझे झाले आणि पोरग पोटात काय शिकवा छत्रपती शिवाजी महाराज ठरले त्याच्या आईने दानपट्टा चालवला तलवार चालवली विलांच्या कथा ऐकल्या भागवतगीता ऐकली ग्रामगीता ऐकली तेव्हा छत्रपती सारखा शूर तयार झाला माझ्या शिवबा सारख माझ्या शिवबा सारख बळ आहे का कुणात माझ्या शिवबा सारख बळ आहे का कुणात याची भवानी तलवार याची भवानी तलवार त्या मातेनं तलवार हातात घेतली 2 वर्षाचा पोरगा आहे त्याच्या हाती मोबाईल दिला हे आपली उन्नती आहे 2026 मध्ये आणि आई आता कसं आहे तुमची गोष्ट नाही तुमच्या इकडची नाही काही काही आहे लाजही वाटत नाही सांगा त्यावेळेस महाराज काय त्याच्याजवळ मोबाईल दिल्याशिवाय म्हणजे तुम्हाला कामच करू देत नाही सांगा ते वाटते जरा वाटलं पाहिजे ना काही ना काही 2 कानपोटी तो म्हणजे जेवणच करत नाही त्याच्याजवळ मोबाईल दिल्याशिवाय अरे 40 वर्षाच्या तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही 2 वर्षाचं तुम्हाला ऐकत नाही तो कधी नाही म्हणला का भांडे घासायला काम करायला मग 40 वर्षाच्या शब्दाच्या बाहेर नाही म्हणजे 2 वर्षात तुम्हाला ऐकत नाही म्हणजे एका माणूस नाही आता माझे कलाकार त्यांना निघायला वेळ झाला आम्ही पुढे आलो ते मागून आले आमचे दोन्ही कलाकार गाडी घेऊन शैलेश भाऊ आणि पंकज भाऊ राऊत महाराज शैलेश तू बन विठाला टाळ्या काऊन वाजवा म्हणतो याचं मोठं रहस्य आहे आता टाळ्या का वाजवावं लागतं याचं फार मोठं आहे शास्त्र पुराणानुसार आहे आता ऐका तुम्हाला मी सांगूनच होतो माझ्याच कीर्तनात नाही कुठेही मंदिरात गेले कुठेही भागवतात गेले कुठेही कीर्तनात गेले तर टाळी अवश्य वाजवत एक आई होती तिला बाळ होतं बाळ 4 वर्षाचं होतं
वडील निवड नामदेव महाराजच्या कीर्तनामध्ये जाऊन बसायचे. वडील नामदेव महाराजच्या कीर्तनामध्ये एवढे दंग झाले की कीर्तन कधी सोडायचं त्यांनी काम केलं नाही. एक दिवस योग काय झाला माहिती आहे का? एक दिवस असा योग आला, त्याचे वडील कीर्तनात गेले, खरी मुलगा मृत्युमुखी पडला. जरा तुम्ही ऐका. आता आपलं कीर्तन कसं आहे? आपलं कीर्तन आहे कॉमेडी, पण झालं त्याला विनोदाची आहे. अध्यात्म आहे, पण झालं त्याला विनोदाची दिली. मला माहित आहे, विनोद जर केला नाही तर लोक बसत नाही. लोक तीनच राहते कीर्तनात, 3 आणि 4 झालं. एक तर यशपार झालेले बुडे आणि यशपार झालेल्या बुड्या आणि महाराज, बस मामला संपला. यम तोडी येतच नाही कीर्तनात, त्याला जमतच नाही कीर्तन. फक्त तुम्ही मी बोललो तर उत्तर द्यायचं, तुम्ही बोलायचं नाही बोलायचं, दोघा मिळून कीर्तन करायचं आपल्याला. एकट्याने मी सांगितलं तुम्ही ऐकलं तरी देवानी कीर्तनात बसायचं नियम आहे. भामट्यावानी कीर्तन ऐकू नये. भामट्यावानी ऐकायची ते सभा, वाजवा टळ्या शिजवा नळ्या. काय 200 बरोबर काय अर्थ आहे? तो काय बोलून राहिला तुम्हाला समजलं नाही, ते काय ऐकून राहिलं तुम्हाला समजलं. फक्त जायचं बरोबर आहे. पण तसं नाही. इथं कीर्तन कीर्तनासारखं हा पण देवाच्या दरबारात आहे. मी तुम्हाला देवही बनवून देतो, माणूसही बनवून दाखवतो. थोडं समोर चालतो, पण अजून कीर्तनाला सुरुवात व्हायचीच आहे. हे आता आपलं टायटलच चालू आहे, फलक बातमी. तर ते काय झालं, ते तुकाराम महाराज कीर्तनात गेला आणि ते मूल घरी मृत्युमुखी पडलं. आईच्या डोळ्याच्या आसवा त्या मुलाच्या अंगावर पडले. काय करावं? मुलगा मेला, निरोप दिला. शेजारीच्या बाया, शेजारी बाया आणि त्या तुटाने करणारे 1 नंबर पटाई. तुझा नवरा माळा घातल्या, तो साधू झाला, तो जंगलात जाईल काय, मग तुले कोण पाहिजे? हे खापल्या काढणार लोक त्याच्याकडे लक्ष नाही जात. यायला जास्त महत्व देत नका. तो तुमच्या टीकाचे करत असत यायला जास्त महत्व देऊन त्याला उंच नका ठेवू. यायला प्रत्युत्तर द्यायचं नाही. याच्यासाठी आपुल्या हिता दोष लागता त्याला महत्व देऊ काय? त्याला तुम्ही जास्त महत्व देता म्हणून ते जास्त करते. अशी ते बाई आली, त्या नवरा कीर्तनात गेला म्हणे, तो पोरगं पडलं, त्याला निरोप पाठवतो. तो यायलाच तयार नव्हता. शेवटी हे मेलेलं बाळ तिला खांद्यावर टाकलं, कीर्तनात जाऊन बसली. तुकाराम महाराज कीर्तन चालू होता. पहा काय झालं, महाराजांना अशी नजर मारली. त्या आईच्या आसवाने महाराजाला दिसल्या. महाराजांना ओळखलं, बाळ मेलेला आहे. देवाला एकच सांगितलं, देवा अशी काय माझी चूक आहे का माझ्या कीर्तनामध्ये बाळ मरावं, माझ्या कीर्तनात बाळ मरावं, का माझ्या शब्दात चूक आहे? कुठे माझे शब्द चुकले? उत्तर द्या देवा, उत्तर द्या. महाराजांनी जे घोष चालू केला, विठाला विठाला आई एवढी कीर्तनामध्ये रंगली, टाळ्या वाजवायला सुरुवात केली. अश्रूच्या धारा त्या मुलाच्या जवळ पडल्या. लगेच मुलाला आईच्या स्वभूतीने आई रडून मुलगा जिवंत झाला. हे कीर्तनाची ताकद आहे. तो मुलगा जिवंत झाला तर तुम्ही नका संत होऊ, पण एक चांगला माणूस तरी बनून टाका. ही कीर्तनाची ताकद आहे. ह्या कीर्तनामध्ये हेच आहे. आपण सत्य करतो, भागवत करतो, कशासाठी? ग्राम सुधारणेचा मूळ मंत्र सज्जनाने व्हावे एकत्र, हे आपल्यासाठी आहे. भगवंताने आता अंगावर कपडे नाही, कोणा मला त्यांचा इतिहास माहित नाही. आता मी उशीर आलो नाही, त्यांचा इतिहास घेतला असता. कोणातरी या गावात चौधरीच्या घरी त्यांनी आपला देह ठेवला. धन्य ते घर आणि धन्य त्या महात्मा होते, त्याच्या घरी त्यांनी देह ठेवला. संत कोणाच्या घरी मरत नसतात. संत ज्याच्याच घरी मरत असतात, ज्यांच्यावर पूर्वजन्माची काहीतरी पुण्य आहे, तिथंच संत जातात. तुम्ही
असं काही तुम्हाला ध्यान मिळेल का? तुम्ही आता मी तुम्हाला देवाजवळ जर कोणाकोणाला जायचा हात वर करा फक्त. देवाजवळ कोणाकोणाला जायचं महाराजांच्या घरीच देह ठेवला, त्यांच्या समोर ठेवला. काय त्यांचं संतांची कृपा आहे, संत कृपा झाली म्हणून ही महाराज. आता कसं आहे, घर बांधले जास्त काळजी न करायची, महाराजांची सेवा करायची. देवाचं बोलावणं आलं गेला होता तर हा शेवटचा दिवस गोड व्हावूया. घरीच्या महाराजांनी शंकराचा इतिहास सांगतो. शंकरजीचं सारं खातं उलट आहे, शंकरजीचं सर्व खातं उलट आहे. पहा कसं, गणपतीचं वाहन काय बुंदी. महिला म्हणते की आम्हाला लय सासूरवास आहे, लय वनवास आहे. मी तर म्हणतो काहीच नाही राहिला. वनवास सासूरवास हा शब्द कशातच शिल्लक ठेवला नाही तुम्ही. त्याचा बोर्डा उंदराव, बाप नंदीवर. तुम्ही म्हणता आमच्यावर अन्याय होऊन राहिले, अन्याय होऊन राहिले. काहीच अन्याय नाही तुमच्यावर. पहिल्यापासून शंकर बैलावरच आहे, आताही शंकर बैलावरच आहे. पार्वती वाघावरच आहे. पार्वती झाली बचत गटाच्या मिटिंगला स्कूटी घेऊन त्यावर ते पाहिजे तो भाऊ शंकर. ते आता असाच कारभार आहे. बचत गट काढा, हे काढा, ते काढा, पण काढा. सर्व तुम्ही अर्थव्यवस्था जाग्यावर ठेवता. घराची माणसाईला तुम्ही लय ध्यानावर आणलं. याच्यात तुम्ही तुम्हाला माणसाईला तुम्ही जाग्यावर ठेवलं असेल त्याला तुम्हीच आहे, नाही तर माणसं काही कमी जगत बांधले. आता आमच्या कुठाने तुम्हाला काय पाहिजे. हे शैलेश वर्धेला असतात. हा पंकज म्हणजे माया दोघं जण अर्ध्यांगिनी म्हणते ना, अर्ध्यांगिनी तसे आम्ही वर्धेला. भावाईपेक्षा जास्त प्रेम केलं बचपनापासून मोठं करण्यात महाराज पंकज याच्या नावात आहे. भले मोठं करण्यामध्ये पंकज छातंग्या महाराज यायचा हात आहे. यायच्यासाठी इकडं खरोखर नाही वाटतो. शिव समान दाता नहीं, शिव समान दाता नहीं, मत विदाया रजिया रजियों शिव नंदी के अवसान
ज्या बैला सहन होत असेल उपवास करा. ज्या बैला सहन होत नाही पुरावा आहे ज्ञानेश्वरीतला. तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही स्वधर्मातच येतावे. व्रत नियम केलं, उपास केले म्हणजे देव भेटत नाही. उपास केल्याने अजिबात देव भेटत नाही. 7 जन्म भेटत. कोण सांगत तुम्हाला? उपास केल्यानं जास्त देव धुतल्यानं जास्त देवाच्या मनानं देव भेटत नाही. देव व्हायचं आहे आपल्याला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ ज्ञानदेव तुकाराम तो देव एकच आहे. भगवंत कोणाच नाव घ्या तुम्ही त्यालाच पोहोचणार. तिथं जाऊन पोहोचणार तुम्ही, काहीच नाही. तुम्ही करोडो रुपयाचा बंगला कसा ऐकून घ्या. देव कसा ऐकत आहे. तुम्ही करोडो रुपयाचा बंगला बना, लाखो रुपयाचा बंगला बना, पण शेवटची आंघोळ मात्र तुमच्या अंगणात होता. किती रुपये कमाव तुम्ही त्याला कमावणं काही नाही. शेवटची आंघोळ अंगणात आहे. 10 रुपयाचे मुरमुरे, 40 रुपयाचा कपडा, 200 रुपयाचे बांबू, त्याच्यानंतर चिल्लर पैसे खाटा बदामा 410 रुपये, GST धरून 418 रुपये एवढा शेवटच्या दिवसचा खर्च आहे. मग त्याच्यासाठी 418 रुपये खर्च त्याच्यासाठी एवढं नका असं नाही. आता आम्ही काही इथं फुकट नाही आलो. आम्ही म्हणतो लोकांनी पैसे घेऊ नका. आम्ही काही तर झालो कसं आपल्याला घराकडे जातो. पैशाचा व्यवहार ठरलेला आहे, पण त्याच्यातून हरिनाम कसा करता येईल हे महत्वाचं आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ ज्ञानदेव तुकाराम तो जे वेग आहे त्याचं तू नाम घे. फक्त नाम घेत राहतो, नाव घ्यायचं. जेवतात ते झोपायच्या वेळेस आहे. तुकडोजी महाराज सांगतात आमची झोपतच नाही. आम्हाला नेली काय पोरीचं लग्न करावं लागतं. बगीचारे पाणी सोडलं खाऊ दे. आज मी आता खाऊ दे. मी कीर्तनाला चाललो भोलेनाथ माझ्या बगीचात कीर्तन सोपारी मला काय जावं लागते. मी जातो माझ्या बगीचात कोणतरी सोपारी आहे त्याचं नाव भगवंत आहे. हे ध्यानात ठेवा. तुम्ही देवाचं कार्य करा. देव तुमचं कार्य केल्याशिवाय राहत नाही. पण तुम्ही देवाच्या कार्यात ज्ञान तवा I
वाटी देवा वेळेच्या अभावी 10 वाजून गेले. कार्यक्रम मंडळाचा नियम आहे 10 वाजेपर्यंत कार्यक्रम आपल्याला संपवावा लागतो.